एका छोट्याशा शांत गावात आर्य नावाचा मुलगा राहत होता. तो हुशार होता, पण खूप चंचल, पटकन रागावणारा आणि हट्टी होता. आईवडील त्याच्यावर खूप प्रेम करायचे, पण त्याच्या स्वभावामुळे सतत काळजीत असायचे. आई म्हणायची, "आर्या, फक्त अभ्यास करून उपयोग नाही रे, मनही शांत आणि चांगलं हवं." आर्य मात्र दुर्लक्ष करायचा. एक दिवस गावात घोषणा झाली. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी सुरू केलेले नवीन बालसंस्कार वर्ग आजपासून सुरू होत आहेत. आईने आर्यचा हात धरला. "बाळा, इथे तुला आयुष्याची खरी शिकवण मिळेल." नाखुशीने का होईना आर्य वर्गात गेला. वर्गाची सुरुवात गुरुजींच्या शांत आवाजात झाली. गुरुजी म्हणाले, "मुलांनो, कोणत्याही कार्याची सुरुवात ही देवाच्या पूजेनेच होते. देवपूजा आणि गुरुपूजन केल्याने आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा जागृत होते. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि योग्य दिशा मिळते." सगळ्या मुलांनी हात जोडले. आर्यनेही डोळे मिटले. त्याला जाणवलं, मन शांत होत आहे, हृदय हलकं झालं आहे. तो मनात म्हणाला, "आई, प्रत्येक कामाआधी देवाला नमस्कार का करते ते आज समजलं." "आता प्राणायाम," गुरुजी म्हणाले. "प्राणायाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्वासावर नियंत्रण ठेवून आपण प्राण, जीवनशक्ती नियंत्रित करतो. दीर्घ श्वास घ्या, हळू श्वास सोडा." गुरुजी सांगत होते, प्राणायामाने तणाव आणि चिंता कमी होते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, एकाग्रता सुधारते आणि शरीर व मन यांच्यात समन्वय साधला जातो. नियमित प्राणायामामुळे उच्च रक्तदाब, दमा यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळते आणि जीवनशैली सुधारते. आर्यासोबत बाकी मुलांच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं. प्राणायाम झाल्यावर गुरुजी थोडा वेळ शांत राहिले आणि म्हणाले, "मुलांनो, आता एक छोटी गोष्ट ऐका." एका घरात दररोज संध्याकाळी एक दिवा लावला जायचा. तो दिवा फार लहान होता, पण संपूर्ण घर उजळवायचा. एकदा दिव्याने स्वतः विचार केला, "मी रोज जळतो, वात जळते, तेल संपतं, पण मला काय मिळतं?" तेवढ्यात अंधार म्हणाला, "तू जळलास नाहीस तर मी सगळीकडे पसरतो." दिवा क्षणभर शांत झाला आणि म्हणाला, "मी स्वतः जळतो म्हणूनच इतरांना उजेड मिळतो. माझं जळणं व्यर्थ नाही." तो अधिक तेजाने जळू लागला आणि घर आनंदाने उजळून निघालं. गुरुजी म्हणाले, "मुलांनो, हा दिवा म्हणजे संस्कारित माणूस. तो स्वतः संयम ठेवतो, स्वतः सुधारतो आणि त्यामुळेच समाजाला प्रकाश देतो. प्राणायामाने आतली ऊर्जा जागृत होते आणि संस्कारांनी ती ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते." आर्यच्या डोळ्यात चमक आली. काही दिवसात आर्य पूर्णपणे बदलू लागला. तो शांतपणे बोलू लागला. राग आला की श्वासावर लक्ष द्यायचा. आईवडिलांचा आदर करू लागला. मित्रांना मदत करू लागला. काही वर्षानंतर आई आनंदाने म्हणाली, "आर्या, तू खरंच बदललास." युनिफॉर्ममध्ये आर्य उभा होता. डोळ्यांत आत्मविश्वास, चेहऱ्यावर शांत तेज. आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. आई म्हणाली, "आर्या, तू फक्त पायलट नाहीस, तू संस्कारांचा प्रकाश आहेस." आर्यने हात जोडले. मनात गुरुजींना आणि बालसंस्कारांना वंदन केलं. तो म्हणाला, "आई, विमान उडवायला मी शिकलो, पण आयुष्य कसं जगायचं हे मला बालसंस्कारांनी शिकवलं." आर्य हसून म्हणाला, "आई, हे बालसंस्कार आहेत. इथे मला दिव्यासारखं आयुष्य जगायला शिकवलं."